पुणे जिल्हा परिषद व आंबेगाव पंचायत समिती निवडणुकीची उमेदवारी अर्ज भरण्याची लगबग सध्या आंबेगाव तालुक्यामध्ये सुरू आहे। अनेक इच्छुक उमेदवार आज उमेदवारी अर्ज भरण्यासाठी तहसील कार्यालयात दाखल होणार आहेत। जारकडवाडी पंचायत गणामधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार रोहिणी दिलीप वाळुंज यांनीही मतदारसंघातून वाजत गाजत मिरवणूक काढली आहे आणि उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मतदारांचे आशीर्वाद घेतले आहेत। यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेश भोर, माजी पंचायत समिती सदस्य प्रदीप धुमाळ आदी कार्यकर्त्यांनी रोहिणी वाळुंज यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्यात। ते आपल्याकडे की आपण सर्वांनी मला आपली सर्व मायबाप जनतेची सेवा करण्याची संधी त्या ठिकाणी द्यावी। मी आपले सर्वांचे जे काही प्रश्न असतील ते सर्व नक्की सोडवण्यासाठी मी प्रामाणिकपणे त्या ठिकाणी काम करेन। माझा हा परिवार पाहिला असेल वाळुंज परिवार, आजपर्यंत प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये अडीअडचणीमध्ये माझा वाळुंज परिवार हा सामील झालेला आहे। माझे सासरे असतील नथू शेठ वाळुंज यांनी कांदा बटाट्याच्या व्यवसायातून त्या सर्वांच्या ओळखीचे आहेत। माझे दीर असतील मच्छिंद्र शेठ वाळुंज, ते पण आपल्या सर्वांना माहिती आहे। त्यांनी पण आपलं नाव प्रत्येक क्षेत्रामध्ये केलेलं आहे। माझे पती सरपंच असताना यांनी पण गावचा विकास चांगल्या प्रकारे केलेला आहे आणि आमच्या गावचा जसा विकास आम्ही केलेला आहे तसाच मला पण आजूबाजूच्या आपल्या पंचायत समिती गणाचा विकास करायचा आहे। माझ्या महिला भगिनींचे जे प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी मी त्या ठिकाणी जाणार आहे। प्रत्येक महिलेचा आणि प्रत्येक व्यक्तीचा आवाज मी पंचायत समितीच्या तिथे पोहोचवणार आहे, हे मी नक्की आपल्या सर्वांना ग्वाही देते आणि शब्द देते। आज या ठिकाणी महादेवाच्या साक्षीने, हनुमान रायाच्या साक्षीने या ठिकाणी आमच्या जारकवाडी पंचायत समितीच्या उमेदवार रोहिणीताई दिलीपराव वाळुंज यांचा सुरेशभाऊ भोर पुणे जिल्हा प्रमुख यांच्या हस्ते या ठिकाणी शिवसेना पक्षामध्ये प्रवेश झालेला आहे। अधिकृतरित्या त्यांना या ठिकाणी एबी फॉर्म देऊन त्या ठिकाणी आज आपण सर्वच मंडळी घोडेगाव या ठिकाणी सर्वांनी मोठ्या संख्येने त्यांचा फॉर्म भरण्यासाठी उपस्थित राहावे एवढीच या ठिकाणी विनंती करतो आणि त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। या ठिकाणी आपण पुढे जात आहोत। उमेदवारी ही आव्हानात्मक नसून आवाहनात्मक आहे, कारण आव्हान आपल्याला एवढ्यासाठी करायचं आहे, याच भागाचं प्रतिनिधित्व जरी आपल्या आमदारकीच्या माध्यमातून असेल, खासदारकीच्या माध्यमातून असेल, वेगवेगळ्या पद्धतीनं जरी कोणी करत असेल तरी सुद्धा या भागाचे प्रश्न वेगळे आहेत। त्याचप्रमाणे जो पाण्याचा भाग आहे तिथले सुद्धा प्रश्न वेगळे आहेत आणि या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आपला हक्काचा प्रतिनिधी या भागामध्ये असावा। खरं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष जे मशाल आपण हाती घेतलेले आहे त्या मशालीचा एक वेगळा इतिहास आहे। इतिहास एवढ्यासाठी म्हणतो की अगदी शिवाजी महाराजांच्या काळापासून जर आपल्याला काही गोष्टींना वाचा फोडायची असेल, काही गोष्टींचं त्या ठिकाणी निराकरण करायचं असेल तर त्या ठिकाणी मशाल हातात घेतली जायची आणि मशाल घेतल्यानंतर निश्चितपणे तो प्रश्न मार्गी लावण्याच्या संदर्भात मग जे काही मावळे असतील, मी मावळे या ठिकाणी एवढ्यासाठी म्हणतोय की ज्यावेळेस आपण शिवाजी महाराजांचा इतिहास सांगतो त्यावेळेस त्यांना अनुकरण करणारी जी काही मंडळी होती ती कार्यकर्ते मंडळी सगळी मावळे म्हणून आपण संबोधलं जायचं आणि निश्चितपणे आपल्या सगळ्यांचा एकीचा पाठिंबा आणि सहकार्य या भावनेतून आपल्याला पुढे जायचंय। खरं तर वेगवेगळ्या पद्धतीने कामं होत असतात, मग ती सामाजिक क्षेत्रातील असतील, राजकीय क्षेत्रातील असतील, शैक्षणिक क्षेत्रातील असतील, प्रत्येक गोष्टीचा एक निरीक्षण करून त्या ठिकाणी खरी गरज काय आहे त्या भागाच्या प्रश्नांची उकल करण्याच्या संदर्भात किंवा प्रश्न मांडण्याच्या संदर्भात जी भूमिका ठामपणे घेण्याची जी आपली वृत्ती आहे, मग त्याच्यामध्ये सुरेशभाऊ भोर असतील, देवदत्तजी निकम साहेब असतील, बाकीची मंडळी सगळेच जण याच्यामध्ये सहभागी आहेत आणि जे जे प्रश्न आपल्या समोर येतात परिस्थितीनुरूप त्या प्रश्नांना खऱ्या अर्थानं न्याय देण्याचं काम या मंडळींकडून होत असतं आणि म्हणून मशाल चिन्हाचा जास्त बोलण्यात काही अर्थ नाही, कारण खरं तर उमेदवारी फॉर्म भरण्याच्या संदर्भातली जी भूमिका आहे ती आपण वेळोवेळी स्पष्ट केलेली आहे आणि त्या अनुषंगाने आपण सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिलात। पुन्हा एकदा आपणा सर्वांचं या ठिकाणी हार्दिक असे आभार मानतो आणि आपण ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी पुढे यावं आणि इथून पुढच्या कार्यक्रमामध्ये फॉर्म भरल्यानंतर खरी आपली जबाबदारी वाढणार आहे। कार्यकर्ता म्हणून नव्हे तर कार्यकर्त्याच्या बरोबर असणारे जे पाठबळ आहे, मित्रपरिवार असेल, नातेवाईक मंडळी असतील, इथं आलेल्या सगळ्यात लोणी ग्रामस्थ परिसरातील मंडळी असतील, भाऊबंद मंडळी असतील, ही सगळ्या मंडळींचं खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी योगदान असणार आहे, कारण
नात्यागोत्याचा जो परिवार आपण ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस त्यांच्याशी असलेले आपले संबंध एकमेकांचे अनुरूप असे असावेत आणि त्या अनुषंगानं आपण सगळ्यांच्या गाठीभेटी घेणार आहोत. मग तो गावातील माणसाचा नातेवाईक असू द्या किंवा वस्तीवरचा माणूस असू द्या, त्या प्रत्येकाशी जाण्याची आपली भूमिका असली पाहिजे आणि सगळ्यांना बरोबर घेऊन सामावून घेऊन आपण या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जात आहोत. निश्चितपणे आपण सर्वजण उपस्थित राहिला. पुन्हा एकदा आपणा सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज या जारकरवाडी गणामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षातर्फे या गावातील एक प्रभावी व्यक्तिमत्व, सर्वसामान्य माणसाला आदर वाटावा, आधार वाटावा अशा प्रकारचे कर्तृत्ववान आणि प्रभावशाली व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ख्याती आहे ते आदरणीय रोहिणीताई दिलीपराव वाळुंज या आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं मशाल या चिन्हावर उमेदवारी अर्ज भरत आहेत. लोणी हे गाव आपल्या सगळ्यांना माहीत आहे की अतिशय बाजारपेठेचं आणि या भागातील एक केंद्रस्थान गाव आहे आणि या भागामध्ये त्यांच्या सासऱ्यापासून दिलीपरावांपासून एक चांगल्या प्रकारे सर्वसामान्य माणसांच्या मध्ये त्यांचा एक आदर आहे आणि हा परिवार नातेसंबंध मोठा असणारा परिवार, अनेक लोकांना नेहमी मदतीचा हात असणारा हा परिवार. दिलीपराव देखील आज शेतकऱ्यांची सेवा करत असतात. स्वप्नीलदादा देखील युवकांच्या मध्ये एक अतिशय प्रसिद्ध आणि चांगलं व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ख्याती आहे. निर्व्यसनी युवकांची एक चांगली फळी स्वप्नीलदादांनी उभी केलेली आहे आणि असं एक चांगलं व्यक्तिमत्व, निष्कलंक व्यक्तिमत्व आदरणीय रोहिणीताई दिलीपराव वाळुंज यांच्या माध्यमातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आपण सगळेजण मोठ्या संख्येने चाललेलो आहोत. आम्हाला खात्री आहे यापूर्वी देखील या मतदारसंघामध्ये आदरणीय प्रदीप नाना धुमाळ यांनी शिवसेनेच्या माध्यमातून प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि आता देखील ताई अतिशय चांगल्या पद्धतीने प्रतिनिधित्व करतील. लोकांच्या समस्या, लोकांचे प्रश्न आणि विशेषतः या भागातील प्रलंबित जो प्रश्न आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे की म्हाळसाकांत योजना आहे आणि अनेक शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न आहे. माझी खात्री आहे की ताई अतिशय चांगल्या पद्धतीनं हा प्रश्न हाताळून लोकांचा प्रश्न मार्गी लावतील अशा प्रकारची मला खात्री आहे आणि त्यांचं एकंदरीत आत्तापर्यंतचं कार्यकर्तृत्व पाहता, त्यांच्या बाकीच्या लोकांचा सगळ्यांचा असणारा पाठिंबा बघता 100% ताईंचा विजय हा आजच निश्चित झालेला आहे असं आपण या ठिकाणी सगळ्यांच्या वतीनं मी सगळ्यांना सांगू इच्छितो. साहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीनं आदरणीय रोहिणीताई यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि लवकरच आम्ही पेढे घेऊन येतो. धन्यवाद. रोहिणीताईंचा विजय असो. रोहिणीताईंचा विजय असो. हिंदुराज सम्राट सर्वपती बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो. शरदचंद्रसिंह पवार साहेबांचा विजय असो. फेसबुकला आमचे पेज लाईक करा आणि आमचा युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा. वास्तव मराठी.